कथेचं नाव आहे मृत्यूपत्र भाग पहिला. लेखक श्री प्रदीप केळुसकर. केशव काकांच्या 13व्याचं जेवण जेवून नातेवाईक शेजारी सगळीकडे पांगले आणि घरात राहिले मोहन वसंता हे केशवरावांचे 2 मुलगे. यशोदा ही लग्न झालेली मुलगी. मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई. मोहनची बायको आशा उद्याच मुंबईला जायची आणि बहीण यशोदा पण उद्याच आपल्या घरी जायचे. सकाळपासून भटजींची गडबड, जेवण, येणारे नातेवाईक, गडबड नुसती. वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन वसंता लोट्यावर आणि मोहनाची बायको आशा, बहीण यशोदा आत वंशीमध्ये. त्यांची आई आत कालोख्याच्या खोळीत. नलिनी येथेच राहणारे, त्यामुळे तिला घरची भांडी-कुंडी धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडे धुत होती. गळून झाली की स्टँडवर ठेवत होती. ती मनात म्हणत होती, उद्या मोहन भाऊजी आणि आशाबाईंनी मुंबईला जाणार म्हणून त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत. एकीकडे तिला तिचा मुलगा शंतनू याची 12वीचा अभ्यास चुकतो आहे याचं वाईट वाटत होते. पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असंही वाटत होते. गेले 5 महिने सासरे आजारी, त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासूबाई असतात पण त्यांचे गुडघे सांधिवाताने सतत दुखत असतात, त्यामुळे सासऱ्यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज 13 दिवस झाले. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून बागेत जाईल, शंतनूची शाळा, त्यामुळे उरलो आपण आणि सासूबाई. सकाळपासून भाकरी, चहा, मग पेज, दुपारी जेवण, पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण. त्यामध्ये विहिरीवरून पाणी आणायचे, गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचं, गवत काढायचे. दुपारी बाजारातून जाऊन घरसामान आणायचे. दुपार उतरली की बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा, ती भात शेतीच्या जमिनीवर टाकायचा. 3 सांज झाली की गाईचे दूध काढायचे, गुरांना गवत काडी घालायचे. नवरा वसंत घरी असला तर मदत करायचा, पण तो गावंडी काम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा, तो रात्रीच घरी यायचा. शंतनूच्या आतल्या खोलीत अभ्यास. मध्येच उठून तो आजीचं औषध देतो. त्यांचे आजोबा त्याच खोलीत बाकावर पडलेले असत. त्यांना स्वच्छ करायला, तोंडात औषध घालायला झाले. उद्यापासून रोजचेच काम, असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. गोबर गॅस तिने चालू केला, पण लक्षात आले गॅस येत नाही, कारण घरच्या गडबडीत गोबर गॅसमध्ये शेण घालायचं राहिलं. तिने माडाच्या चोरड्या पेटवल्या आणि चुलीवर आदान ठेवले. घरातल्या भांड्याचा आवाज ऐकता बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागे झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली. ललिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक कप प्रत्येकाच्या हातात दिला. 1 कप नेऊन आज सासूबाईंना दिला. चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजेच मोहनला विचारू लागला, दादा, मग विवेक केव्हा चाललो अमेरिकेत? बहुतेक पुढच्या महिन्यात. काय असतं अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित ॲडमिशनचा कळला नाही की मग तिकिटासाठी धडपड कडूक व्हावी. मग विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनियर झालो. मग पुढचं शिक्षण आपल्या देशात मिळणार नाही का? काय असतं अमेरिकन विद्यापीठांका जगात मोठा मान असता. तिकडे ॲडमिशन मिळणं कठीण आणि खर्च भरपूर. पण एकदा का तो MS झालो की मग खोऱ्यांनी पैसे कमवतलो. पण खर्च पण खूप येताना रे. मध्येच आशा बोलली, हो येणारच, शिक्षण आहे ना स्टँडर्ड, मग खर्च करायला हवा. आणि आम्ही कर्ज घेतलंय बँकेकडून, त्यात इकडे तातडीने यावं लागलं, तो खर्च वाढला, नाही तर आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हतं. खर्च खूप होतो. आशा बडबडत सुटली. आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती. मोहनरावांची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. तेवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येते म्हणून वसंत आणि त्याचा मुलगा शंतनू खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकील नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकील कसे काय? अशा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दाखवली. समोरच्या बाकावर मोहनराव बसले. बाजूला येऊन वसंत बसला. आत बॅग भरायला गेलेली आशा, मोहन, वसंताची लग्न झालेली बहीण यशोदा उंबऱ्यावर येऊन उभ्या राहिल्या. आज चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वांशीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंत 12वीतील मुलगा शंतनू, तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला. नाडकर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले, मंडळी, मला तुम्ही ओळखत असालच, मी ॲडव्होकेट ज्ञानेश नाडकर्णी.
कणकवलीत गेले 25 वर्ष वकिली करतो. आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचं आश्चर्य वाटले असेल. पण त्याचे कारण केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्ते पुरुष हे 4 वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना त्यांची या गावात असलेल्या मालमत्तेचं मृत्यूपत्र तयार करायचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मी रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांचे मृत्यूपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंज यांचे निधन होऊन आज 13 दिवस झाले. त्यामुळे त्यांचे मृत्यूपत्र मी तुमच्यासमोर ठेवतो. सर्व मंडळी आश्चर्यचकित झाले. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचे माहीत नव्हते. असे मृत्यूपत्र का केले असेल याचा प्रत्येकजण विचार करत होता. तेवढ्यात वकील साहेब पुढे म्हणाले, केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांच्या 2 मुलगे मोहन व वसंत यांच्या नावावर केले आहे आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील 32 गुंठे जमीन, त्यावरील 22 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे आणि 10 गुंठे भातशेती फक्त वसंत केशव मुंज यांच्याकरता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहीण सौ यशोदा हिचे माहेरपण करावे अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नाही. एवढेच मला सांगायचे होते. आता हे मृत्यूपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे. नाडकर्णी वकील निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला, नाडकर्णी साहेब, मृत्यूपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंत आला होता? कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीच जमीन ठेवली नाही याचे मला आश्चर्य वाटते. मोहनराव, माझ्या आठवणीनुसार मृत्यूपत्र करण्यासाठी एकटे तुमचे वडीलच आले होते. वकील साहेब, निश्चित आठवा. हा वसंत त्यांना घेऊन आला असणार, नाही तर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते. मोहनराव चिडून बोलत होता. नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्यूपत्र 3ही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड करतो आहे. मोहनराव आणि त्यांची पत्नी आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवऱ्याला एका बाजूला बोलवून काहीतरी सांगत होती. वसंत मान खाली घालून ऐकत होता. आता वसंताची बायको नलिनी आणि शंतनू काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरे बावरे झाले होते. नाडकर्णी वकील गाडीत बसून निघून गेले. मोहनराव वसंताकडे पाहून कडाडले. तू जाणून बुजून हे केलंस. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतील 1 इंच जमीन दिली नाही. सगळी जमीन तुझ्या नावावर. एवढा कारस्थानी असशील असे वाटले नव्हते. आशा आता चिडून बोलू लागली. खाली मुंडी आणि पाताळ धोंडी. आम्ही आलो की दादा दादा म्हणत मागे येतो. मग दादाला साफ फसवलं कसं? वसंता घाबरून म्हणाला. दादा, खराच मका काय माहिती नाही रे. बाबांनी मका काय सांगूच नाही, नाहीतर मी असा करूक दिला नसतं. वय तर ऐक विचार. मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई यव्वाना आपल्या खोलीतून बाहेर आली. थोरल्याचे आणि सुनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली. मोहना, या वसंत खराच काय माहीत नव्हता. तुझ्या वडिलांनी फक्त मका सगळा सांगितल्याने, नाहीतर वसंत पण तयार झालो नसतो. मग असं का केलं? मी त्यांचाच मुलगा आहे ना, थोरला मुलगा. मग माझा हक्क का डावलला? आई बोलू लागली. मोहना, चिडाक नको. तुझ्या बाबांचा म्हणणं होता 5-6 वर्षापूर्वी ते सतत विचार करत रवत. तेव्हा मी त्यांका विचारलं, इतकी कसली विवंचना असा? 5 वर्षापूर्वी केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या 2 नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्या मागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटे. या 2 मुलांतील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून 1-2 नंबराने पास होत गेला. आपणास त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत 5वीपासून त्याला कणकवलीतील SM हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसरची मुले होती. 7वी स्कॉलरशिपमध्ये तो जिल्ह्यात 5वा आला. त्याचा फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनी पण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. 10वीत तो जिल्ह्यात 3रा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. 12वीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तिथे तो BCom झाला, CA झाला आणि मोठ्या सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामाच्या मुलीशी आशाशी त्याने लग्न केले.
सासऱ्याने त्याला अंधेरीत भागात मोठा ब्लॉक दिला. त्याचा एकच मुलगा त्याच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यात पण घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही, पण त्याच्या मित्राकडून कळले. त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलंच त्याला. 2 वर्षातून केव्हा तरी गणपतीत येतो पण तो तिसऱ्या दिवशी येऊन गणपतीच्या पूजेला बसतो आणि दोघंजण जातात कणकवलीत लॉजवर. परत 5व्या दिवशी गणपती पोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई. वर्षातून चुकून कधी फोन केला तर तो आपल्यापासून लांब गेला. पण धाकटा वसंता तसा हुशार होता. पण 12वी नंतर आपण त्याला पुढे पाठवलं नाही. त्यालाही तशी अभ्यासाची आवड नव्हतीच. म्हटले आपल्यासोबत म्हातारपणी कोणीतरी हवं. तो पण प्रामाणिकपणे शेतीत बागायतीत लक्ष घालतो, कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे देव सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायको पण आहे गुणी. आम्हा दोघांची ती मान खाली घालून करते. तिच्या माहेर पण तशी गरिबीच. वसंताचा मुलगा पण आहे लागवी. आम्हाला दोघांना त्याने लळाच लावलाय. गेली 10-15 वर्ष आंब्याचे पीक व्यवस्थित येत नाही. शिवाय माकडे फार वाढली आहेत. खूप नासधूस करतात. गाईच्या दुधांना आता मागणी नाही. शहरात दूध पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घरखर्च भागवणे कठीण. आपली थोडीशी बागायत, थोडी शेती, यात जर 2 मुलांचे 2 भाग केले तर वसंताला काय राहणार? त्यांनी आयुष्यभर बागायतीत शेती कष्ट केले, त्याला काय मिळणार? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत, पण तो हक्क मागणार म्हणून वकिलांचा सल्ला घेतला. आपल्या मागे आपली थोडी जमीन वसंताकडे राहील हे पाहणे योग्य. तो जमीन विकायचा नाही, पण या शहरातल्या मुलाचा काय भरोसा? तो बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि शहरात बसेल. कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा, असा विचार करून केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोचले. वकिलांना सांगून त्यांनी मृत्यूपत्र करून घेतले आणि गावातील जमीन वसंताच्या नावे केली. सुमतीबाईंनी आपल्या नवऱ्याने असं का निर्णय घेतला हे सांगितले आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आशा खवळली. काहीच सांगू नका. याला माहीत नाही आणि त्याला माहीत नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या विरुद्ध कट रचलाय. कट हा इथे बाबासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी 1 नंबरची लबाड बाई आहे. तरी बरं, बाबा नुसता भिकारी म्हणून आवाज कमी, नाहीतर कुणाला ऐकली नसती. नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होती. गावचे लोक तुम्ही सगळे आळशी, काम करायला नको. मग तुमचं भागणार कसं? बापाला मुलाची एवढी काळजी वाटते तर त्याला मजुरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याच्या एवढे लाखो रुपये येतात, त्याचे काय करता? आम्हाला फक्त 2 पेट्या पाठवता, बाकी सर्व तुम्ही खाता ना? मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली ही तर कैकई रामाला विसरली. ही तंतन ऐकून वसंता रडू लागला आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनू आई शेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरू केले. हे ऐकून कंटाळलेली बहीण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली. तुका फक्त हक्क होय, जमिनीत वाटो होय, पण कसले जबाबदारी उचलतलंस ते सांग. एवढं मोठं ऑफिसर तू आणि एवढं श्रीमंतीचं जावई. कधी आई एक लुगडं पाठवलंस? बापाशी कधी लेंगो पाठवलंस? या भावाशी काय हवं काय नको विचारलंस? आणि तुझी एकुलती एक बहीण मरे मी. माझ्या लग्नानंतर कधी मका बघू गेलंस? बहिणीकी सडी कधी साडी कधी धाडलंस? नाही ना? पण ह्यो वसंत 2-3 महिन्यांनी बहिणीकडे येता, माझी चौकशी करता. सुट्टी पडली की माझ्या चेडपाक आजोळ्याक घेऊन जाता. मका दरवर्षी 2 साड्या घेऊन येता. एका भाऊ म्हणतात, तुका कसली जबाबदारी नको, फक्त प्रॉपर्टीत नाव वया. ही तुझी बायल आशा सासऱ्याक कधी बघू इली? तू एवढं बापूस शिक तर बघू तरी येईलस. आता बापूस मेलं तर हक्कासाठी भांडतस. बाबांनी केला तो बरा केला. या वसंतानं आणि नलिनीनं त्याका बघितल्याने आणि म्हातारे आईक पण तोच बघितलो. तिचं हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला. यशोदे, तुझं तोंड फोडीन पुढे बोललंस तर. तू लग्न करून दिलेली पोलगी. या प्रॉपर्टीबद्दल बोलू नकोस. वा रे, एक लक्षात ठेव, माझं पण या प्रॉपर्टीत हक्क असा.
आता प्रॉपर्टी मुलांसारखे मुलींचं पण हक्क असतात. तेवढ्यात आशा नवऱ्याला म्हणाली, चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसका दाखवला पाहिजे यांना. मंडळी, या कथेचा उर्वरित भाग नंतरच्या भागात दाखवला जाईल. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.